नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी आता स्टोरूममध्ये घागरी घेण्यासाठी आलेली असताना आता तिला बाजूला पडलेला एक पेपरचा जुना अगदी तुकडा दिसतो आणि तो तुकडा असतो खरं तर अर्णव राजे शिर्केच्या वडिलांचा, म्हणजेच रमाकांत राजे शिर्के यांचा चारित्र्यावर सवाल आणि त्यांचा फोटो देखील असतो आणि त्या न्यूजपेपरमध्ये त्यांच्या फोटोचा देखील जुना अगदी तुकडा असतो. आणि त्याचबरोबर आता त्याच फोटोबरोबर सुप्रिया आणि रमाकांत यांचा जो पूर्वीचा फोटो जो मीडियाने खेचलेला असतो तो फोटो देखील असतो, ज्यामध्ये आता सुप्रिया ही त्यांच्या खांद्यावर नाही तर रमाकांत तिच्या खांद्यावर डोकं ठेवून असतो. हे सगळे फोटो आता ईश्वरी ही बघणार तेवढ्यातच लाईट पूर्णपणे बंदच होऊन जाते. म्हणजे जी ट्यूबलाईट थोडी बंद चालू होत असते ती पूर्णपणे बंद होऊन जाते आणि ईश्वरीला तो फोटो अगदी दिसतही नाही. फक्त त्याच्या वडिलांचा फोटो आणि तो पेपरचा छोटासा तुकडा बातमीचा तेवढंच ईश्वरीला दिसतं. आता ईश्वरी त्या पेपरमध्येच म्हणजेच त्या घागरीमध्ये तो तुकडा बघते आणि तिथेही त्या घागरीमध्येही तोच जरासा तुकडा असतो. मग ईश्वरी म्हणते की नक्की काय हे सगळं, म्हणजे हेच असेल का ज्यामुळे अर्णव सरांना त्यांच्या वडिलांचा राग येतो? नक्की हेच कारण असेल का? परंतु आता काही ती शोधायला पुढे जाते तेवढ्यातच तिथे लाईट्स बंद झाल्यामुळे तिला जाता येत नसतं. ती म्हणते की जाऊ दे, मी बाकीचं नंतर बघते, पण मला ह्याबद्दल समजायलाच हवं असा विचार ती करते. तर इथे मामा हा अर्णवला शोधत बाहेर बाहेर आलेला असतो. त्याच वेळेला अर्णव त्याला समोर बसलेला दिसतो आणि तो खूपच टेन्शनमध्ये असतो. त्यामुळे मामा त्याच्याकडे येतो आणि त्याला विचारतो की काय झालं अर्णव? अरे तू टेन्शन घेऊ नकोस कसलंच. पाटीलचा फोन झाला आणि पाटीलने आपल्या लाडक्या जावई बापूंसाठी जागेजागेवर ट्रॅप लावून ठेवले आहेत. त्यामुळे आता तो राकेश काही आपल्या हातातून सुटणार नाही आहे. आता आपल्याच तावडीत असणार आहे तू आणि नको टेन्शन घेऊस तू. एकदा की तो आपल्या तावडीत आला ना की त्याला आपण अगदी सरळ वठणीवर आणूया बघ तू. नको चिंता करूस तू, सगळं होईल व्यवस्थित. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मामा ते आहेच रे, त्याबद्दल इतकं काही नाही, परंतु मला एकच गोष्ट समजत नाही आहे की एखादी गोष्ट आपण वारंवार स्वतः त्याच्यापासून लांब पळण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु ती गोष्ट सारखी सारखी आपल्यासमोर येत असते. म्हणजे एखादा विषय ज्याने आपल्याला लहानपणापासून खूप चीड असते, परंतु तीच गोष्ट आपल्यासमोर येत राहते, त्यामुळे जरा जास्त वाईट वाटतं, बाकी काही नाही. त्यावेळेला मग आता मामा म्हणतो की नक्की कशाबद्दल बोलतो आहेस तू अर्णव? तेव्हा मामाला तो सांगतो की नाही असं एकदम काही नाही, ठीक आहे. तेव्हा मामा त्याला शांत करत म्हणतो की हे बघ, मला समजू शकतं एखादी गोष्ट तुझ्या मनामध्ये असेल, परंतु त्या गोष्टीचा तू जास्त त्रास घेत बसू नकोस. आणि महत्त्वाची गोष्ट ही की ईश्वरी खरंच खूप समजूतदार आहे आणि कुठल्याही गोष्टीत ती तुला असं अडकू देणार नाही. मला माहिती आहे ईश्वरी खूप समजूतदार आहे, ती प्रत्येक दुःखातून संकटातून तुला नक्कीच बाहेर काढेल आणि एवढा विश्वास आहे तिच्यावर. तेव्हा मामा असं ईश्वरीबद्दल बोलून दाखवतो आणि अर्णव गप्प होतो. खरं तर ईश्वरीमुळेच त्याला तो विषय काढलेला लागलेला असतो, परंतु मामाला तो त्यातलं काहीच सांगत नाही. तेव्हा मग आता मामा म्हणतो की ठीक आहे अर्णव, आता त्या गोष्टीचा जास्त विचार करू नको, होईल सगळं व्यवस्थित होईल. आणि त्यानंतर मग आता इथे अर्णव तिथेच विचार करत बसलेला असतो. मामा म्हणतो की चल चालेल, या आतमध्ये मी वाट बघतोय. आणि हो, अंजलीची काळजी तर अजिबात करू नकोस, आपण अंजलीचं सगळं व्यवस्थित बघूया. तर इथे आता ईश्वरी ही घागर घेऊन आलेली असते. मामी तिला विचारते की काय गं, किती वेळ त्या घागरी आणायला? तेव्हा ती म्हणते की काय सांगू, आतमध्ये जी ट्यूबलाईट होती ना ती सारखी बंद चालू होत होती, त्यामुळे मला नीट सगळं काही दिसत नव्हतं. तेव्हा ती तिला विचारते की काय गं, उपयोगाची कोणती वस्तू पाहिलीस का तू? तेव्हा ती म्हणते की उपयोगाची म्हणजे नक्की काय? हां, घागरी होत्या तिथे, परंतु मला लाईट नसल्यामुळे नीट व्यवस्थित सगळं काही आणता आलं नाही. सगळ्यांना तिकडे असा पसारा होता, काहीच समजत नव्हतं कुठे काय ठेवलं होतं लाईट नसल्यामुळे. मी आता एक काम करते, मी तिकडे आता अनिताताईंना सांगते की लाईट बंद झाल्यात तिकडची ट्यूबलाईट चालू करायला, आणि एकदा की लाईट चालू झाली की मग अनिताताईंसोबत मी जाऊन बाकीचे सगळे जे काही सामान असेल ना तेही घेऊन येते. हां ठीक आहे, असं ती तिला सांगते. आणि तोपर्यंत मी ही एक घग्गर आणली आहे असं सांगून ती तिकडेच ठेवून देते आणि म्हणते की चला मी सांगून येते हां अनिताताईंना, असं म्हणून ती आता तिथून पटकन बाजूला निघून जाते. आणि वल्लरी विचार करते की नक्की काय आहे, म्हणजे मला वाटतंय की हिला जे या कामासाठी मी पाठवली होती ते काम झालेलंच नाही आहे, कारण हिने तिथली कुठलीच वस्तू पाहिलेली दिसत नाही आहे. मग हा पेपरचा तुकडा हिला पाठवण्याचं काहीच म्हणजे काहीच उपयोगच झाला नाही असं वाटतं, असा वल्लरी विचार करते. आणि मग गायनेकशी बोलणं झाल्यानंतर अंजलीच्या डोळ्यात जरा पाणी आलेलं असतं. ईश्वरी मागून येते आणि विचार करते की बघूया,
म्हणजे मी या बाबतीत, या पेपरच्या तुकड्याबाबतीत ताईंना विचारते, म्हणजेच अंजली ताई त्यांच्या वडिलांबद्दल मला नक्कीच सांगू शकतील. म्हणजे जे काही आहे हे रहस्य मला ताईंकडूनच समजेल. असं म्हणून आता ईश्वरी तो पेपरचा तुकडा हा तिला दाखवण्याचं ठरवते. अंजली इथे जराशी टेन्शनमध्ये असते आणि तिच्या डोळ्यात देखील पाणी आलेलं असतं. आता ईश्वरी तिच्याजवळ येते आणि म्हणते की ताई, तेव्हा ती म्हणते की हां बोल ईश्वरी, काय झालं? तेव्हा ईश्वरी बोलते की मला ना जरा तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती, तुम्ही प्लीज मला सांगाल का? तेव्हा ती म्हणते की हो हो चालेल. का गं, काय झालं? चिंटूशी परत काही वाद झालेत का तुझे? तेव्हा ती म्हणते की नाही नाही, तसं काहीच नाही झालं. परंतु मग आता ईश्वरीचं लक्ष तिच्या डोळ्यांकडे जातं. तेव्हा ती म्हणते की हे काय ताई, तुम्ही रडताय? काय झालं आहे, तुम्ही कशासाठी रडताय? तेव्हा मग आता ईश्वरी तिचे भरलेले डोळे पाहते आणि अगदी ताई रडली आहे हे तिला बरोबर लक्षात येतं. तेव्हा अंजली म्हणते की काय नाही गं, आता माझ्या गायनाकॉलॉजिस्टशी बोलणं झालं. म्हणजे ती सांगत होती मला सगळं ओके आहे ना. मी पण म्हणाले तिला सगळं ओके आहे, परंतु ना आतून असं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं आहे गं. म्हणजे ना असं काही बरोबर वाटत नाही आहे, घाबरते मी. तसंही माझी प्रेग्नन्सी ही खूप कॉम्प्लिकेटेड आहे. घरातले माझे सगळे खूप काळजी घेतात, खूप जपतात मला. परंतु असतं ना गं, कितीही काही झालं तरीही त्रास हा आतमधून असा वाटतच असतो, भीती वाटत असते. आणि अशा वेळेला आपल्या नवऱ्याने जरी एकदा हातात हात घेतला तरी सगळं काही ओके आहे असं वाटतं. परंतु माझ्या बाबतीत तसं होतच नाही आहे. कित्येक दिवस झालं राजेशशी कॉन्टॅक्टच झालेला नाही आहे. काय करायचं मला खरंच कळत नाही आहे, त्यामुळे मला टेन्शन आलं आहे. म्हणजे जर ते असते तर माझं निम्मं टेन्शन यामध्ये कमी झालं असतं, परंतु ते नाही आहे, त्यामुळे मला आणखीन काळजी वाटते. आणि त्या सांगतही होत्या की पुढच्या आठवड्यात माझं रुटीन चेकअप आणि सोनोग्राफी देखील असणार आहे. अशा वेळेला जर ते असले असते तर मला खरंच खूप बरं वाटलं असतं. ईश्वरी म्हणते की ताई, नका काळजी करू 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 तुम्ही, होईल सगळं व्यवस्थित. आणि तसंही जिजू येतीलच आता इतक्यात, बरेच दिवस झालेत ना, येतील ते, तुम्ही नका काळजी करू. आणि शिवाय तुम्हाला एक गोष्ट समजते का? ते म्हणजे की ते एकदा की आले ना की आपण त्यांना जायला द्यायचं नाही, मी तुम्हाला सांगते ना. आणि हो, ते आले की बघा तुमचा मूड कसा अगदी व्यवस्थितपणे बढिया होऊन जातो की नाही ते. आणि मग मी आल्यावर त्यांना ठणकावून सांगणारच आहे बरं का, तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना, मी सांगते सगळं. आणि हो, इथून पुढे जर तुमच्या चेहऱ्यावरती जराही टेन्शन दिसलं किंवा डोळ्यात पाणी दिसलं तर बघा हां, मी ओरडेन अगदी हक्काने तुम्हाला. तेव्हा मग ती हसायला लागते आणि म्हणते की नाही, आता नाही मी टेन्शन घेणार. ईश्वरी, तू असलीस ना की मला तसंच बरं वाटतं. आणि मला काय वाटतं माहिती आहे का, की तू आहेस ना तेव्हापासून मला खूप या घरातही शांत वाटतं. आणि आता जे माझं बाळ होईल ना ते अगदी तुझ्यासारखं हसरं असलं पाहिजे आणि बडबडं असलं पाहिजे असं मला वाटतं आहे. त्याच्या मामीचा हा गुण त्याने घ्यावा असं मला वाटतं. तेव्हा मग लगेच ईश्वरी म्हणते की हो, ते घेणारच गुण माझ्याबरोबर, कारण मी तुमच्यासोबत असणार आहे ना सतत. परंतु कधीही तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन येऊ देऊ नका, आलं लक्षात, होईल सगळं व्यवस्थित, असं ईश्वरी तिला समजावते. आणि अंजली म्हणते की हो नक्कीच. बरं ईश्वरी, माझ्या ना गोळ्या घ्यायच्या राहिल्यात, मी येतेच हां, असं म्हणून ती जाते. आणि ईश्वरी विचार करते की नको, अंजलीताईंना या फोटोबद्दल किंवा कशाबद्दल काहीच विचारायला नको, कारण त्या ऑलरेडी त्यांच्या टेन्शनमध्ये आहेत. त्यांना जर हे विचारलं त्यांच्या बाबांबद्दल, ते आणखी विचार करत राहतील. त्यापेक्षा नकोच, हे विचारायलाच नको. असं म्हणून ईश्वरी आता तिच्या रूममध्ये येते आणि त्या कागदाचं आणि त्या न्यूजचं रहस्य काय आहे ते तिला समजत नसतं. परंतु ते समजून घेऊ तरी कसं, कोण मला सांगेल याबद्दल, असा विचार ईश्वरीच्या डोक्यामध्ये सुरू असतो. आणि मग ती तिथेच रूममध्ये येते आणि नक्की काय घडलं असेल, म्हणजे अर्णव सर त्यांच्या बाबांबद्दल इतके चिडतात विचारल्यावर, त्याच्यामागे हे काही कारण असेल का, असा ईश्वरी विचार करते. आणि ती विचारांमध्ये तो पेपरचा तुकडा तसाच बेडवर ठेवते. आणि अर्णव आल्यामुळे तिची आणखीनच जराशी चिडचिड अशी चालू होते. त्यामुळे ती तिथून उठून जरा बाजूला जाते. आणि अर्णवचं फोनवर बोलणं सुरू असताना तो त्याचं काम करत असतो. आणि मग त्याचं काम सुरू असताना ईश्वरी कपाटात काहीतरी करत असते. तेवढ्यातच अर्णवची नजर त्या पेपरच्या कागदाच्या तुकड्यावर जाते. आता ते पाहिल्यानंतर अर्णव एकदा तिथे बघतो, इग्नोर करतो की कसला तरी तुकडा असेल ईश्वरीच्या कामाचा. परंतु त्याला लांबूनच त्यामधला जरासा वडिलांचा फोटो दिसतो. आणि त्यामुळे तो तिथे बघतो तर त्याच्या लक्षात येतं की हा फोटो म्हणजेच वडिलांचा पेपरचा तुकडा आहे किंवा काहीतरी न्यूज आहे. म्हणून तो तिथे जातो आणि तो पेपर हातात घेतो आणि तो व्यवस्थित ओपन करून पाहतो. तर उद्योगपती राजेश शिर्केंचा पर्दाफाश, चारित्र्यावर सवाल, असा पेपरचा तुकडा तिथे आलेला असतो. आणि तो न्यूजपेपर त्याने पाहिल्यावर त्याच्या तळपायाची आग आता पुन्हा मस्तकात जाते. आणि त्याला पुन्हा लहानपणीच्या गोष्टी आठवू लागतात की अंजली आणि अर्णव दोघंही आईवडिलांच्या रूमच्या बाहेर असतात. आणि सात्विका तिच्या नवऱ्याला म्हणजेच अर्णवच्या बाबांना प्रश्न विचारत असते की सांगा ना, अशी काय केलं होतं मी,
म्हणजे मी तर तुम्हाला माझं पूर्ण जग मानलं होतं, परंतु तुम्ही असं का वागलात माझ्याबरोबर? त्या मुलीबरोबर हे सगळं करण्याची तुम्हाला काय गरज होती? मला सांगा. पण नाही, किती काही झालं ना, तरीही मी तुम्हाला आता आयुष्यात माफ करू शकणार नाही. कारण तुम्ही हे सगळं केलंय आणि ती मुलगीही खुश राहू शकणार नाही, कारण तिला माझे तळतळाट लागणार आहेत, या एका विवाहितेचे, असं म्हणून आता अर्णवला ते सगळं आठवतं आणि त्याचनंतर थोड्या वेळाने आईने गळफास घेतलेला असतो, हे सगळं सगळं त्याला आठवतं आणि पुन्हा त्याचं डोकं सणकतं. तो जोरात ओरडतो, की "हा पेपर इथे काय करतोय?" तेव्हा ईश्वरी म्हणते, की "काय झालंय? तुम्ही काय इतके ओरडताय?" तेव्हा अर्णव म्हणतो, की "मी तुला सांगितलं होतं ना, याबद्दल पुन्हा काही विचारायचं नाही, या माणसाबद्दल माझ्यासमोर काही पुन्हा शब्द काढायचा नाही. मग का? का हा पेपर इथे कशासाठी?" तेव्हा ईश्वरी म्हणते, की "अहो तुम्ही ऐकून?" तेव्हा तो म्हणतो, की "नो, नो, मी तुला सांगितलं होतं, की तुला काहीही बोलायचं नाही किंवा हे सगळं जाणून घेण्याचा तुला काही एक हक्क नाही आहे. कोण आहेस तू? हे सगळं जाणून घेण्याची तुझी काय इच्छा आहे? आणि तो तुझा हक्कही नाही आहे जाणून घेण्याची. मग का सारखा हा विषय तू माझ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतेस?" अर्णव भरपूर चिडलेला असतो. ईश्वरी त्याला काही समजवायला जाते, परंतु तो समजतच नसतो. अर्णव म्हणतो, की "मला हे अजिबातच आवडलेलं नाही आहे मिस इंदोर. हे बघ, मला माहिती आहे की तुझा माझ्यावर राग आहे, परंतु तो राग दाखवण्यासाठी अशा पद्धतीने तू रिव्हेंज घेशील असं मला कधीच वाटलं नव्हतं." ईश्वरी म्हणते, की "प्लीज अर्णव सर." परंतु तो ऐकतच नसतो. तो म्हणतो, की "नाही, मी अजिबात तुझं ऐकून घेणार नाही. हे जे काही तू वागतेस ना, हे खूप चुकीचं वागतेस मिस इंदोर. याबद्दल ना मी तुला कधीच माफ करणार नाही. तुला सांगितलं की माझ्या पास्टबद्दल तू काढू नकोस. मला त्याचा त्रास होतो, परंतु तुला ते समजत नाही. किती वेळ सांगायचं तुला? तू स्वतःचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी, मला त्रास देण्यासाठी इतक्या खालच्या पातळीला जाऊन मला त्रास देशील ना, असं कधीच मला वाटलं नव्हतं." आता अर्णव तिच्यावर भरपूर राग काढतो आणि बाजूला जाऊन उभा राहतो. ईश्वरी येते आणि म्हणते, की "झालं का तुमचं बोलून? आता माझं ऐका." तेव्हा मग ईश्वरी म्हणते, की "तुम्हाला वाटलंच कसं हो? तुम्ही विचारच कसा करू शकलात, की मी तुम्हाला त्रास देण्यासाठी हे सगळं करत असेन?" तेव्हा तो म्हणतो, की "हो मिस इंदोर." कारण ती म्हणते, "एक मिनिट, तुम्ही पुढे बोलू नका, कारण माझं बोलून झालेलं नाही आहे अजून. ऐकून घ्या. तुमचं झालं आहे ना बोलून, मग माझं ऐकून घ्या. हे सगळं मी मुद्दाम करत असेन असं का वाटतंय तुम्हाला? हे सत्य माझ्यासमोर आलं, ठीक आहे, असं आलं आहे, परंतु मग माझी याच्यात चूक आहे असं काहीच नाही आहे ना. मग हे सगळं जे काही घडलं आहे त्याच्यात माझा काय दोष आहे मला सांगा? मी काहीही केलेलं नाही आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, की हे सगळं मी तुम्हाला मुद्दाम समोर आणते किंवा तुम्हाला त्रास देण्यासाठी मी हे सगळं करते, असं जे काही तुम्हाला वाटतंय ना, ते बिलकुल गलत आहे. मी हे सगळं काहीच जानबुजके केलेलं नाही आहे." असं ती बोलायला लागते. अर्णव आता गप्प होतो आणि तिचं ऐकत असतो. ईश्वरी म्हणते, की हाच जो तुमचा काही स्वभाव आहे ना, हो, मी स्वभाव आजपर्यंत सहन केला. म्हणजे कसलाही विचार करायचा नाही. आपलं बोलून मोकळं व्हायचं. समोरच्याला वाटेल काय नाही किंवा काय, हा सगळा विचारच करायचा नाही. परंतु हे आता मी सहन करणार नाही. बस झालं. आता इथून पुढे मी बिलकुल सहन करणार नाही आहे तुमचा स्वभाव. तेव्हा मग ईश्वरीला तो म्हणतो, की "ठीक आहे, नको करूच सहन." तेव्हा मग ती म्हणते, की "हो, नाहीच करणार आहे मी सहन. तुम्हाला वाटत असेल, की तुम्ही प्रत्येक वेळेला बोलता, परंतु दुसऱ्याला काय वाटतं याचा विचार तुम्हाला बिलकुल नसतो. कारण तुम्ही तो रिव्हेंज घेणारं असाल, मी नाही. आणि तुम्हाला असं वाटलंच कसं, की इतक्या खाली डोक्याची मी असेन किंवा इतक्या नीच वृत्तीचा विचार करून मी हे सगळा त्रास देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन तुमच्या भूतकाळावरून? मला तर त्याबद्दल काही माहीतही नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही मला इथून पुढे आता त्यावरून काहीही बोलायचं नाही. लक्षात ठेवा आणि जर पुन्हा मला बोललात ना, तर बघा मग मी काय करेन ते. आता इथून पुढे तुम्हाला अजिबात सहन करणार नाही आहे मी. आलं का लक्षात? तुमच्या एका गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होतो आहे, परंतु माझी जिंदगीच तुम्ही बदलून टाकली आहे या घरात आणून, त्याचं काय?" असं ईश्वरी त्याच्यावरती ओरडते. आणि मग अर्णव तिला म्हणतो, की "गो टू हेल." तेव्हा ती त्याच्यावरती ओरडते, की "सेम टू यू." आणि अर्णव आता चिडूनच रूमच्या बाहेर निघून जातो. ईश्वरी पण आता भयंकर चिडलेली असते. दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झालेले असतात. आता ईश्वरीनेही अर्णवला अगदी ठोक उत्तर देऊन टाकलेलंच असतं. तेव्हा आता इथे घागरी फुंकण्याच्या सगळ्या कार्यक्रमाची तयारी सुरू असते. त्याच वेळेला मग आता अर्णव तिथे येतो आणि मग त्याला आकाश म्हणतो, की "काय रे दादा, हा लेडीजचा प्रोग्राम आहे. मग आपण इथे काय करायचं आहे? आपल्याला इथे थांबताच येणार नाही आहे." मग तो म्हणतो, की "बरं ठीक आहे, चालेल, चल. आपण एखाद्या कॅफेमध्ये जाऊन काम करत बसूया, ठीक आहे ना?" तेव्हा आकाश म्हणतो, की "नाही. अरे दादा, मला नाही येता येणार आहे, कारण मला इथे डीने थांबवलं आहे ॲज अ फोटोग्राफर म्हणून. म्हणजे मला काम करायचं आहे ना इथे." तेव्हा अंजली तिथून येते आणि म्हणते, की "काय रे आकाश, कधीतरी आमचं काहीतरी काम कर की रे." असं ती त्याला बोलत असते. परंतु अर्णवचा चेहरा जरासा पडलेला असतो. तेव्हा वल्लरी विचारते, की "काय रे अर्णव, काय झालं आहे? म्हणजे तुझा चेहरा असा पडलेला का दिसतोय?"
तेव्हा तो गप्प बसलेला असतो, तो काहीच बोलत नाही. मग इथे राकेश हा अगदी चवताळलेला असतो. तो पुन्हा एकदा सगळ्या माणसांच्या तावडीतून सुटून कंटाळून घाबरून कुठेतरी लपून बसलेला असतो. परंतु त्याला खूपच चीड येत असते की त्याला कुठेही बाहेर पडता येत नसतं, कारण सगळ्या ठिकाणी त्याच्यावर पहारा असतो. तेव्हा राकेश हा विचार करतो की नाही, काही झालं तरीही एहेसार, द ग्रेट एहेसार अर्णव राजे शिर्के, तुला असं वाटत असेल की तू जिंकला आहेस, सगळी बाजी मारली आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी तुझ्या फेवरमध्ये आहेत, तुझी सगळी माणसं तुझ्यासोबत आहे, तुझं कुटुंब, तुझं घर, तुझा पैसा, तुझा बिझनेस आणि तुझा सगळं काही आहे. परंतु जी तुझ्याकडे आहे ती माझी माझी इंदोरी जिलेबी आहे आणि ती कधीही तुझी होणार नाही, हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे किती काही झालं तरीही अर्णव राजे शिर्के, तुला आणि ईश्वरीला मी कधीही एकत्र येऊ देणार नाही. तुमच्या दोघांचा संसारच होणार नाही आहे बघा तुम्ही. कारण तुला असं वाटत असेल की तू तिला सोडवलंयस माझ्या तावडीतून त्या दिवशी आणि तिच्याशी लग्न करून मोकळा झालेस, तिला वाचवलेस, तर ते अजिबात होणार नाही आहे. तर इथे वल्लरी मात्र विचारत असते की काय रे, मला सांग की बायकोसोबत भांडलेस वगैरे की काय, म्हणून तुझा चेहरा बघ कसा झाला आहे. तेव्हा ईश्वरी आता तिच्या रूमच्या बाहेर येऊन बघत असते. तेव्हा मग तो म्हणतो की मामी असं काहीच नाही आहे. तेव्हा ती म्हणते की हे बघ अर्णव, अरे तुम्हा सगळ्यांना लहानपणापासून सांभाळलं आहे मी, जपलं आहे तुम्हाला. तुमच्या चेहऱ्यावरती जरा इकडचं तिकडे झालं तरी मी ते लगेच दिसून येतं. त्यामुळे मला सांग की नक्की काय झालं आहे, भांडला आहेस का तू. तेव्हा मग अर्णव म्हणतो की नाही अगं मामी, तसं काहीच नाही आहे ॲक्च्युली, म्हणजे घरात हा सगळा काही प्रोग्राम आहे ना, ते मला आता ह्याच्याकडून समजलं, त्यामुळे बाकी काहीच नाही, असा कोणताही वाद वगैरे झालेला नाही आहे. तेव्हा ईश्वरी पण वरून बघत असते. तिचा चेहरा पाहिल्यानंतर वल्लरीलाही असंच दिसतं की यांच्यात ना काहीतरी वाद झालेले आहेत. तेव्हा मग आता लगेचच अर्णव म्हणतो की अगं तसं काही नाही आहे मामी. अगं मिसेस राजे शिर्के, काय चाललं आहे तुमचं, म्हणजे तुम्ही अजूनही तयार झालेला नाही आहात, घरात कार्यक्रम आहे घागरी फुंकण्याचा आणि अजून तुम्ही तशाच आहात. चला चला तयारी करा लवकर, तयारी होऊ दे मिसेस राजे शिर्के. तेव्हा आता ईश्वरीकडे तो अगदी प्रेमानेच बघत बोलत असतो आणि मग कोणाला काहीच दाखवत नाही की काही भांडण वगैरे झालं आहे. आता ईश्वरीला पण कळतं की अर्णव कोणाला घरात काहीच जाणवून देत नाही आहे, त्यामुळे मग ती पण हे सगळं करत असते आणि ती पण त्याला म्हणते की हो हो माहिती आहे, आज घरात प्रोग्राम आहे ना, जाते आताच होते हा तयार, जाऊन होते लगेचच येते, असं ती पण मुद्दाम बोलून अर्णवला तिथेच त्या शब्दात चांगला टोमणा मारते आणि आतमध्ये रूममध्ये निघूनच जाते. त्यावेळेला मग वल्लरी म्हणते की नाही, काहीतरी आहे जे हे दोघंजणही लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. मला चांगलंच कळतं आहे की अर्णवच्या चेहऱ्यावरून काहीतरी नक्कीच झालं आहे, परंतु तो सांगण्याचा प्रयत्न करत नाही आहे. ठीक आहे, हरकत नाही, असं आता ती बोलायला लागते. त्यानंतर मग आता ईश्वरी ही तयारी करण्यासाठी जात असताना अंजली अर्णवकडे येते आणि त्याला म्हणते की चिंटू, तू कुठे बाहेर जात नाही आहेस ना, मला जरा माझी तब्येत थोडी अनइझी वाटते, तू आहेस ना इथेच. तेव्हा तो म्हणतो की डोंट वरी ताई, मी आहे इथेच आहे, मी कॉलवर आहे, बाकी काही नाही, मी इथेच असेन, अवेलेबल आहे, तू काळजी करू नकोस, मी बाहेर कुठेच जाणार नाही आहे. असं तो तिला समजावतो आणि जास्त दगदग करू नको, मला सांग तू कधी तयार होणार आहेस. तेव्हा ती म्हणते की हो, हे काय मी जातेच आता तयारी करण्यासाठी. तेव्हा मग आता आकाश सगळी तयारी अगदी व्यवस्थितपणे करत असतो. वल्लरी मात्र ठरवते की काहीतरी बिनसलं आहे हे नक्की दोघांमध्ये, काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. मला असं वाटतंय की कदाचित ईश्वरीला काही माहीत पडलं असेल का आणि तेच तिने अर्णवला विचारल्यामुळे त्यांच्यामध्ये वाद झाले असतील का, असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये येत असतो. ती म्हणते की आणि जर तसं झालं असेल तर खरंच खूपच चांगलं झालं, कारण यावरून दोघांचे वाद पेटलेच पाहिजे होते. तर इथे आता कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते. अंजलीचे छान असे फोटो आकाश काढत असतो आणि बाकी सगळ्यांचे देखील. आजीचा चेहरा अजूनही पडलेलाच असतो, कारण तिला चिंटूचीच काळजी लागलेली असते की पुन्हा काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून. आणि मग सगळ्या बायका जमलेल्या असतात. तेव्हा मग सगळे विचारतात की काय झालं, तुमच्या सुनबाई अजून आलेल्या नाहीत, कुठे आहेत. परंतु आजीला त्यांच्या बोलण्यामध्ये बायकांच्या काही एक रस नसतो. आजी तिच्याकडे बघतच राहिलेली असते. तेव्हा मग आता लगेचच अंजली म्हणते की ही बघा आली ईश्वरी. आता ईश्वरीने छान अशी नऊवारी नेसलेली असते आणि ती खूपच सुंदर दिसत असते. आता ईश्वरी खाली येत असताना सगळ्या बायका तिच्याकडे बघतच राहतात आणि आजी पण तिच्याकडे बघते, परंतु आजीला ती सुंदर दिसत असते, आजी कौतुक करत नाही. अंजली येते आणि म्हणते की बघा ही आमची ईश्वरी. आणि मग त्या बायका म्हणतात की खरंच खूप सुंदर आणि नाजूक देखणी आहे हो तुमची सून. असं म्हटल्यावर आता वल्लरी तिच्याकडे बघते आणि म्हणते की काय करायचं आहे, चुलीत घालायचं आहे का ते देखणेपणा, असं म्हणून ती आता तिथे ईश्वरीला बसवते. अंजली म्हणते की बरं ईश्वरी ये, आणि ईश्वरीला ती बसवते आणि बायका म्हणतात की चला आता घागरी फुंकण्याचा कार्यक्रम आपण सुरू करूया.
तेव्हा मग तो कार्यक्रम आता सुरू होत असतो. अंजली पण खूप खुश असते. सगळ्या बायका अगदी व्यवस्थितपणे खेळायला सुरुवात करतात आणि ईश्वरीचं कौतुक त्यांना खूप वाटत असतं. परंतु आजी तिच्याकडे अगदी बघतही नसते. तेव्हा मग आता आकाश हा त्यांचे सगळ्यांचे फोटोज काढत असतो. त्यावेळेला वल्लरी तिथे बसलेली असते आणि वल्लरी अगदी व्यवस्थितपणे अशी पोज द्यायला लागते आणि पोज देत असताना ती आता आकाशला म्हणत असते की माझे फोटोज काढ. आणि अंजली म्हणते की ते बघ तिथे किती सुंदर. त्यावेळेला आकाश फोटो काढत असतो आणि अंजली म्हणते की ईश्वरी तिथे बघ आकाश आपले फोटोज काढतोय. तेव्हा मग अंजली आणि ईश्वरी दोघीजणी अगदी छान बाजूबाजूला बसून फोटोजसाठी पोज देत असतात आणि बायकांचे छान असे खेळही चालू असतात आणि ईश्वरी ते सगळं एन्जॉय पण करत असते. अंजली ईश्वरी ते एन्जॉय करत असतात आणि ते आजी लांबूनच पाहत असते. परंतु आजीला जरा त्याचं काही कौतुक वाटत नसतं, कारण तिच्या मनामध्ये ईश्वरीविषयीची भीती बसलेलीच असते. त्यामुळे ती त्याबद्दल काहीच बोलून दाखवत नाही. त्यानंतर इथे राकेश मात्र आणखीनच चवताळलेला असतो. तो म्हणतो की काही झालं तरीही चिंटुकल्या, तुला असं वाटत असेल की गेम फिनिश झाला, पण नाही. आता खऱ्या खेळाला सुरुवात झालेली आहे. आत्ताचा इथून पुढचा जो नाटकाचा अंक असेल तो इतका खतरनाक आणि हॉरिबल असेल की तू विचारही करू शकणार नाहीस. असा अडकवेन ना मी तुला, इतक्या गोष्टीत अडकवेन की तुलाच कळणारही नाही की कुठून सुटू आणि कुठून निघू. आता माझा या नाटकामध्ये प्रवेश होणार आहे. त्यामुळे घाबरायचं नाही हा चिंटू. बघ आता मी काय करतो ते. कारण हे नाटक सॉलिड, सस्पेक्टेबल आणि थ्रिलर असं होणार आहे. आणि मग हे नाटक जेव्हा संपेल ना, तेव्हा तुझ्या लक्षात येईल की तुझ्या हातामध्ये काहीही उरलेलं नाही आहे. कारण या नाटकामध्ये जी तुझी ईश्वरी आहे ती कधीच तुझी होणार नाही. हे नाटक संपल्यावर तुझ्या लक्षात येईल की ही ईश्वरी कधीच तुझी नव्हती आणि कधीच तुझी नसणार आहे. कारण ईश्वरी माझी इंदोरी जिलेबी ही फक्त माझी आहे, फक्त माझी. समजलं का? चिंटू तयार रहा, येतोय मी लवकरच, असं म्हणून आता इथे राकेशने अगदी युद्धाचीच दडकाई फोडलेली असते. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी ही देवीसाठी घागर फुंकण्यासाठी म्हणजे घागर फुंकण्याच्या कार्यक्रमात नाचत असते, त्यांच्याबरोबर फेर धरत असते. त्याच वेळेला ईश्वरी म्हणते म्हणजेच नाव घेते की 9 दिवस नेम धरून कधी चुकली नाही तुझी पूजा आणि घरादारावरचं संकट कुठल्याही प्रकारचं हे सगळं संकट, दुष्ट संकट तू दूर घेऊन जा, असं म्हणून आता ईश्वरी ही सगळ्या बायकांबरोबर असते. तेवढ्यातच एक घागर घेऊन समोरून राकेश आलेला असतो. तेव्हा राकेशला समोर पाहिल्यावर ईश्वरी घाबरते आणि म्हणते की राकेशजी. तेवढ्यातच आता राकेश इथे आलेला असल्याने ईश्वरीला त्याला बघून तर खरं धक्काच बसतो आणि राकेश आल्यावर अंजली खूप खुश होते आणि मग त्यावर वल्लरी म्हणते की जावई बापू तुम्ही, आणि अंजली धावत धावत त्याच्याजवळ जाते आणि त्याला मिठी मारते आणि ती म्हणते की काय हो तुम्ही कधी आलात, तुम्ही सांगितलं पण नाहीत. त्यावेळेला मग तो म्हणतो की सरप्राईज राणी सरकार, सरप्राईज, असं म्हणून आता तो तिला जवळ घेतो आणि त्याच वेळेला ईश्वरी ते बघते आणि तिच्या पायाखालची जमीनच हादरते. तेव्हा ती बोलते की म्हणजे याचा अर्थ की राकेशजीच राजेश आहे आणि हाच अंजलीताईचा नवरा आहे. हे ऐकल्यावर ती तिथे चक्कर येऊन पडते आणि अर्णव तिला सावरतो. आणि इथे आता जेव्हा ईश्वरीला राकेशचं सत्य समजणार तेव्हा ईश्वरी अर्णववरती विश्वास ठेवून पुन्हा एकदा त्याच्यासोबत संसाराला सुरुवात करेल का, हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.